अशी सुकीच राहिली ना जास्त माती तर जास्त झाड चांगलं आपलं होतं. अशी त्याच्यावर तेजी राहते, पानांची तेजी बघा माझ्या. आणि हे सगळं आपण आता झाकून ठेवलं आहे. आणि आता हे बघा, ही फुलं बघा, फुलं तर तुम्हाला दाखवलीच आहेत. आणि आता हे जी पाणी आहे तांदळाचं आणि डाळीचं, हे बघा, आता मी ओली आहे माती म्हणून थोडंच घालणार आहे. तुम्ही पण असं 3 दिवसांनी एकदा घालत जाता येईल. रोज नाही घालायचं. रोज घातलं की आता पाऊस पडला आहे ना, तर खूप झाडं म्हणजे माती सडती. माती जास्त ओली होऊ द्यायची नाही, असं थोडंच घालायचं. आता हे बघा, हे अर्धं घातलं आणि हे अर्धं. आता आपण हेच दुसऱ्या झाडाला घालूया, पण ह्याच्यासाठी एवढंच भरपूर. आता हे आपण खत आहे ना, हे बघा, हे कांद्याचं आता दाखवलं आहे ना तुम्हाला, पुरलं आहे मी कांद्याचं, भाज्यांची सगळं साली, लसणाच्या साली सगळ्या हे बघा झाकून ठेवल्या आहेत, मातीखाली पुरून ठेवल्या. अजून 3-4 दिवसांनी तुम्हाला दाखवेन त्याचं कसं खत बनलं आहे ते. खूप छान खत बनतं. तुम्ही त्याचा उपयोग करा. आपल्या रोजच्या भाज्या, कांदे, लसूण सोलल्या जातो, साठवून ठेवायचं पिशवीमध्ये आणि ते भिजत घालायचं बरणीमध्ये, एका बंद बरणीमध्ये, पाण्यामध्ये, तांदळाच्या धुतलेल्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं. आणि ते जास्त नाही झालं तर 3 दिवसांनी तरी ते एकदा पाणी घालायचंच. 3 दिवसाचं पाणी साठवून तांदळाचं पहिलं पाणी काढलेलं, दुसरं पाणी नाही घ्यायचं, पहिलं पाणी घ्यायचं डाळीचं आणि तांदळाचं, आणि ते बरणीत ओतून ठेवायचं. हे आपल्या साली सगळ्या निघलेल्या त्यात टाकून ठेवायच्या. 3 दिवसांनी ते आपल्या झाडाला असा उपयोग करायचा. आणि माझ्या झाडांची तेजी बघा, पानांची तेजी बघा. मी दुसरं कुठलंही खत वापरत नाही, दुसरं साधं पाणीही जास्त घालत नाही, फक्त हेच पाणी घालते मी. आणि माझे हे सर्व झाडं बघा, आता हे घालून झालं याला. आता हे बघा, ही मी नवीन लावली आहे. आता हे झालं आहे, 1 महिना होत आले. 2 पानावरची लावली होती. तिला बघा गोल डेरेबाज कसं बनवलं आहे. गोल होण्यासाठी मी तिच्यासाठी कसं केलं आहे हे तर सुरुवातीपासूनच दाखवलेली आहे. कशी लावली आपण, पाण्यातून वाढवली होती, छोटीशी फांदी होती आणि ते कट केलं त्याचा वरचा शेंडा आणि लावलं. हे बघा आता कशी झाली आहे, तुम्ही बघू शकता. ही आहे पांढऱ्याच कलरची आहे सदाफुली. अजून 1 महिन्याने तुम्ही एवढंच बघता तिला, आणि 1 महिन्यामध्ये तिला फुलंही आलेले तुम्हाला दिसतील. आता सध्या ती झाली आहे 1 महिना नाही झाला अजून, कमीच असतील 1-2 दिवस. मग ती तेव्हा अशी झाली आहे. तिची तेजी बघा. आणि त्याच्यासाठी आपण कुठलाच काही वापर केलेला नाही. तो वापर आहे म्हणजे हा तांदळाचं पाणी, डाळीचं पाणी आणि हे सर्व भाज्या चिरलेले जे देठ बीट उरलेले असतात ते, साली, काचोळ्या, हे सर्व भिजत घालून 3 दिवसांनी ते पाणी झालं 3 दिवसाचं जुनं की मग ते पाणी घालते मी ह्या झाडांना. तुम्ही हे करा मैत्रिणींनो. आणि आपण आता उरलेलं पाणी घालणार आहोत ते याला. हे बघा, हे उरलेलं पाणी आपण घालणार आहोत. हे आहे आपलं मनी प्लॅन्ट तर तुम्ही ते पण व्हिडिओमध्ये माझ्या दिसून जाईल, त्याची पूर्ण माहिती दिली आहे मी. हे बघा केवढी आपली छोटी कुंडी आहे, कुंडी काही मोठी नाही. हे बघा, हे असं पाणी आपलं तांदळाचं. आणि त्याच्या मुळ्या बसायला जागाच नाही म्हणून त्याची आता वाढ व्यवस्थित होईल. वरती झाली वाढ, पण इथली पानं गेली गळून. हे बघा डाळीचं आणि तांदळाचं पाणी. आणि आपण ते तर दाखवलंच आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. आपल्या साली काचोळ्या भाजी चिरलेलं सगळं 3 दिवसाचं ते बरणीमध्ये आपण ठेवलं होतं. ते पाणी घालत आहे मी आठवड्यानी एकदा, 15 दिवसातून एकदा, आपल्याला जसं जमेल तसं. आणि त्याची फवारणी करायची आहे त्याच कांद्याच्या पाण्याची फवारणी याला आहे माझी आठवड्यातून एकदा तरी. हा बघा माझा वेल एवढा वाढला आहे, पाठीमागच्या साईडने आहे, व्यवस्थित काही दिसत नसेल. हे बघा दाखवते. हे बघा पाहिला एवढा वाढला आहे, एकाच कुंडीमध्ये आहे. दिसत आहे ना तुम्हाला मैत्रिणींनो, डबल वेगळं काही नाही. हा आपला ओरिजिनल वेल आहे. हा वेल कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतो. पैशाचं झाड म्हणजे पैसे आपल्याला
कोणाला आवडत नाही, सर्वांना आवडतात. प्रत्येकाने घरात लावावं. ह्याचा खूप फायदा असतो, खूप फायदा असतो हे वेलाचा. प्रत्येकाने आपल्या घरात म्हणा, गॅलरीत म्हणा, कुठेही लावू शकतो आहे. पाण्यामध्येही छान वाढतो. पण पाण्यामध्ये लावण्यापेक्षा 40 दिवस आपण पाण्यामध्ये ठेवायचं. मुळी फुटली की नंतर आपण मातीमध्ये असं कुंडीमध्ये लावू शकतो आहे. आणि मग त्याची वाढ बघा कशी भराभर होते. आणि तुम्हाला दाखवत आहे बाकी सर्व. हे बघा दिसतंय ना संपूर्ण तुम्हाला वेल हा एवढा भरला आहे माझा. तुम्ही हे करून बघा मैत्रिणींनो. याला केवळ तांदळाचं, डाळीचं आणि काचोळ्या, लसणा, कांद्याच्या भाज्या, चिरलेले देठ यापासून याचं खत मी केलेलं आहे तयार. तेही टाकलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला अगोदरच्या दिसेल. आताही दाखवलं आहे. आणि त्याचं उरलेलं काचोळ्याचं पाणी घातल्यानंतर ज्या काचोळ्या उरलेल्या असतात त्या आपण अशा झाडाच्या कुंडीमध्ये टाकल्या आहेत. आणि ते आता मातीने असं संपूर्ण झाकून ठेवलं आहे. हे तर तुम्ही पाहिलंच आहे, दाखवलंच आहे. हे बघा हे असं झाकून ठेवलं आहे. आता हे 3-4 दिवसांनी तुम्हाला दाखवेन त्याचं कसं खत बनतं आहे छान. त्याच्यासारखं खत कुठलंच नाही, कुठे भेटणार नाही. आपल्या हातातलं खत आहे ते, बिना पैशाचं, एकही रुपया खर्च न होता मी बांधून ठेवली आहे. कारण ती एवढी पसरली आहे, खूप पसरली आहे माझी सदाफुली. कसा वाटला माझा ब्लॉग सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन माहिती देत राहीन. नमस्कार, नमस्कार म्हटलं सर्वांना, यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. नमस्कार. सर्वांनी बघा, ट्राय करा आणि नक्कीच मला रिझल्ट सांगा कसा लागला. मी तर करून बघितलं आहे, तुम्ही पण ट्राय करा. मला तर खूप छान वाटलं ह्याचं खत आणि खूप फायदेशीर आहे. 1 रुपयाही न खर्च करता करून बघा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे बघा हे आपलं घरातही तयार केलं आहे. आता सध्या हे ठेवलं आहे आपण तयारीला. मग ह्याचंही पुढील मी दाखवेन. हे बघा बॉटलमध्ये असं 40 दिवस ठेवलं की हे बघा अशा मुळ्या फुटतात. त्याला मुळ्या फुटल्या की नंतर आपल्याला लावायला इझी जातं. ते एवढं भराभर वाढतं व्यवस्थित की तुम्ही बघतान आणि सांगतान मला. पुढील व्हिडिओमध्ये दाखवते. बाय. बाय बाय. नक्कीच ट्राय करा.